Hello everyone. Now today we are going to discuss how to find out the solution of trigonometric equation by using general solution. तर जनरल सोल्युशनचा यूज करून आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहोत. या पहिले आपण प्रिन्सिपल सोल्युशनचा यूज करून ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट केलं आहे. प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये काय असते, थीटाची जी व्हॅल्यू आहे ती 0 to 360 या रेंजमध्ये लाई करायला हवी. तर आता आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहोत सेकंड मेथडनी. सेकंड मेथड कोणती आहे, जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशनमध्ये काही फॉर्म्युले आहे ते तुम्हाला लर्न करायचे आहे. त्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, साईनचा काय फॉर्म्युला आहे, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. जर कॉस थीटा असेल तर कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, थीटा इज इक्वल टू ट्वाइस एन पाय प्लस मायनस अल्फा. टॅन जर असेल तर टॅनचा काय फॉर्म्युला आहे, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर फायसाठी आहे, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर फायसाठी पण ॲज इट इज फॉर्म्युला आहे. टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर फायसाठी सुद्धा ॲज इट इज फॉर्म्युला आहे, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. तर बघा, जनरल सोल्युशनचे जे फॉर्म्युले आहे आणि हा जो क्वाड्रंटवाला चार्ट आहे आणि एक तिसरा आहे ट्रिग्नोमेट्रिक टेबल. जर हे जे तीन बेसिक कन्सेप्ट आहे ह्या जर लर्न असेल किंवा ह्या माहीत असेल तरच तुम्ही एक्झरसाइज 3.1 आहे किंवा याच्या समोरच्या ज्या एक्झरसाइज आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनच्या त्या तुम्ही सॉल्व करू शकणार. जर तुम्हाला सर्व माहीत असेल, जनरल सोल्युशन हा जो बेसिक चार्ट आहे क्वाड्रंटचा किंवा ट्रिग्नोमेट्रिक टेबल, नाहीतर तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. त्यासाठी हे सर्व लर्न करणं गरजेचं आहे. नाउ नेक्स्ट, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. साइन थीटा इज इक्वल टू 1/2. आपल्याला एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलं आहे, याचं आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. सो साइन थीटा इज इक्वल टू 1/2. साईनची व्हॅल्यू 1/2 कुठे असते, साईनची व्हॅल्यू 1/2 असते π/6 वर. सो साइन π/6. बघा, जनरल सोल्युशन साइन थीटा इज इक्वल टू साइन साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फासाठी काय जनरल सोल्युशन, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. हा फॉर्म्युला आपल्याला जनरल सोल्युशनचा अप्लाय करायचा आहे. तर काय तो फॉर्म्युला, सिन्स साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा implies theta is equal to n pi प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. हा झाला जनरल फॉर्म्युला. सो साइन थीटा इज इक्वल टू साइन π/6. आपला प्रॉब्लेम काय आहे, साइन थीटा इज इक्वल टू साइन π/6. सो इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन ॲज इट इज येणार. आणि अल्फाची व्हॅल्यू काय आहे, बघा, साइन अल्फाला साइन π/6 सोबत कम्पेअर केलं तर अल्फाची व्हॅल्यू काय येणार, अल्फाची व्हॅल्यू येणार π/6. सो देअरफोर आपलं प्रॉब्लेम काय होतं, साइन थीटा इज इक्वल टू 1/2. साइन थीटा इज इक्वल टू 1/2 इम्प्लाइज ॲज इट इज लिहायचं आहे, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू π/6. इथे लिहायचं आहे कॉमा एन बिलॉंग झेड, इथे पण लिहायचं आहे कॉमा एन बिलॉंग झेड. साइन थीटा इज इक्वल टू 1/2 आपल्याला एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलं होतं आपल्याला. तर जनरल सोल्युशनच्या मदतीने या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं होतं. साइन थीटा ॲज इट इज येणार, साइनची व्हॅल्यू 1/2 कुठे असते, साइन π/6 वर असते. सो जनरल फॉर्म्युला काय आहे, जनरल फॉर्म्युला लिहून घ्यायचा, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा एन बिलॉंग झेड. त्यानंतर साइन थीटा इज इक्वल टू साइन π/6 इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन. आता अल्फाची व्हॅल्यू काय लिहायची आहे, अल्फाची व्हॅल्यू काय आहे π/6 ती लिहायची आहे, π/6 कॉमा एन बिलॉंग झेड. त्यानंतर लास्ट स्टेपमध्ये जे आपलं प्रॉब्लेम होतं ते येणार आणि ही वाली लाईन ॲज इट इज येणार. नाउ नेक्स्ट एक अनदर एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे, टॅन थीटा इज इक्वल टू 1/√3. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे, या इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे बाय यूजिंग जनरल सोल्युशन.
सो टॅन थिटा ॲज इट इज येणार. टॅनची व्हॅल्यू 1/√3 कुठे असते बघा ट्रिग्नॉमेट्रिक टेबलमध्ये. टॅनची व्हॅल्यू 1/√3 कुठे असते π/6 सो टॅन π/6. सो सिन्स टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा थिटा इज इक्वल टू nπ प्लस अल्फा. सो सिन्स टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा implies theta is equal to nπ plus alpha n belong z. So tan theta is equal to काय येणार tan π/6. आपला ॲक्च्युअल प्रॉब्लेम येणार tan theta is equal to हा जनरल फॉर्म्युला झाला. आता काय येणार आपला ॲक्च्युअल प्रॉब्लेम tan theta is equal to tan π/6 implies theta is equal to nπ प्लस अल्फाची व्हॅल्यू काय येणार π/6. नाव नेक्स्ट देअरफोर क्वेश्चन येणार. क्वेश्चन काय होता आपला tan theta is equal to 1/√3 implies theta is equal to nπ. ही लाईन ॲज इट इज येणार nπ प्लस π/6 कॉमा n बिलॉंग z. हे असणार आपलं जनरल सोल्युशन. tan theta is equal to 1/√3 implies theta is equal to nπ प्लस π/6 n कॉमा बिलॉंग z. यासाठी फॉर्म्युले लर्न असणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे 4मधलं फर्स्ट सेक थिटा इज इक्वल टू √2. पण सेकचा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तर मग काय करायचं सेकला कन्वर्ट करायचं कॉसमध्ये. सेकला कन्वर्ट करायचं कॉसमध्ये. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. 1/सेक थिटा काय होतं कॉस थिटा. सो इज इक्वल टू 1/सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे √2. सो कॉस थिटा इज इक्वल टू काय मिळणार 1/√2. काय होतं सेक थिटा इज इक्वल टू √2. बट जनरल सोल्युशनमध्ये सेक थिटाचा फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे तर मग काय करायचं सेकला कॉसमध्ये कन्वर्ट करायचं. सो कॉस थिटा इज इक्वल टू काय होणार 1/सेक थिटा. 1/सेक थिटा काय होत असतो कॉस थिटा. सो 1/सेक थिटाची व्हॅल्यू काय √2 तर कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार 1/√2. काय केलं आपण सेक थिटाला कॉस थिटामध्ये कन्वर्ट केलं. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. तर बघा कॉस थिटाचा फॉर्म्युला अवेलेबल आहे आपल्याकडे. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा थिटा इज इक्वल टू ट्वाइस nπ प्लस मायनस अल्फा. So since cos theta is equal to cos alpha implies theta is equal to twice nπ plus minus alpha. Now next आपला ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे cos theta is equal to सॉरी स्टुडंट cos theta इज इक्वल टू 1/√2. कॉसची व्हॅल्यू 1/√2 कुठे असते कॉसची व्हॅल्यू 1/√2 कुठे असते बघा ट्रिग्नॉमेट्रिक टेबलमध्ये. कॉसची व्हॅल्यू 1/√2 कुठे असते कॉसची व्हॅल्यू 1/√2 आहे π/4 सो कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार कॉस π/4 येणार. समजलं आहे. काय केलं आपण सेक थिटाला कन्वर्ट केलं आहे. सेक थिटाचा फॉर्म्युला जनरल सोल्युशनमध्ये अवेलेबल नव्हता तर आपण काय केलं आहे त्या चार्टमध्ये सेक थिटाचा फॉर्म्युला अवेलेबल नव्हता तर आपण काय केलं सेकला कॉसमध्ये कन्वर्ट केलं आहे. कन्वर्ट केल्यानंतर काय मिळालं कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. त्यानंतर कॉसची व्हॅल्यू 1/√2 कुठे असते कॉस π/4 सो कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/4. त्यानंतर जनरल सोल्युशनचा चार्ट बघा त्यामध्ये कॉस थिटाचा जनरल फॉर्म्युला काय आहे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा थिटा इज इक्वल टू ट्वाइस nπ प्लस मायनस अल्फा. नाउ नेक्स्ट कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार कॉस π/4 इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू ट्वाइस nπ प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आहे अल्फाची व्हॅल्यू आहे π/4. सो π/4. सो देअरफोर इथे लिहायचं n बिलॉंग z इथे पण लिहायचं आहे n बिलॉंग z. देअरफोर आपला ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय होतं सेक थिटा इज इक्वल टू √2. आपण त्याला कॉसमध्ये कन्वर्ट केलं होतं पण एंडिंगला काय करायचं जे ॲक्च्युअल आपलं प्रॉब्लेम होतं तेच लिहायचं आहे. सो सेक थिटा इज इक्वल टू √2 इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू ट्वाइस nπ याला कॉपी करायचं आहे प्लस मायनस π/4 कॉमा n बिलॉंग z. काय दिलं होतं सेक थिटा इज इक्वल टू √2 पण सेकचा फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे चार्टमध्ये तर मग काय करायचं सेकला कन्वर्ट करायचं कॉस थिटामध्ये. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा होणार कॉस थिटा. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. कॉसची व्हॅल्यू 1/√2 कुठे असते π/4 सो कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/4. तर कोणता फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार आपल्या चार्टमधला कॉसवाला. सो
So since cos theta is equal to cos alpha implies theta is equal to twice n pi plus minus alpha, comma n belongs z, cos theta is equal to cos pi by 4 implies theta is equal to twice n pi plus minus जिथे पण अल्फा आहे तिथे काय येणार पाय बाय 4, n बिलॉंग झेड. त्यानंतर एंडिंगला आपली लास्ट लाईन कोणती राहणार, आपली लास्ट लाईन राहणार जे पण आपलं प्रॉब्लेम असलं ती वाली आपली लास्ट लाईन राहणार. सो देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू √2 इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू ट्वाइस एन पाय प्लस मायनस पाय बाय 4 एन बिलॉंग झेड. सेकला आपण कन्वर्ट केलं आहे कॉसमध्ये, पण एंडिंगला काय करायचं, जे ॲक्च्युअल प्रॉब्लेम होतं तेच येणार. सो देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू √2 येणार. Now next,